मी महाराष्ट्रातून रत्नागिरी या जिल्ह्यातून आहे. पहिलंच वर्ष आहे माझं BAUचा निर्णय हा माझा आणि माझ्या फॅमिलीचा होता. बाबांनी आणि पूर्ण फॅमिलीने रिसर्च केली होती की कुठे जॉर्जियामध्ये ॲडमिशन घ्यायचं. TBLC हा विचार होताच नक्की, पण खूप ओव्हरक्राऊडेड असल्यामुळे बाटुमी हे मला खूप शांत आणि नैसर्गिक वातावरणातलं वाटलं. त्यामुळे BAU ही युनिव्हर्सिटी नक्कीच चांगला ऑप्शन राहील सगळ्यांसाठी. मराठी आणि पूर्ण भारतातले स्टुडंट्स इथे खूप एकत्र राहतात, चांगलं वातावरण आहे. बातुमी हे शहर एक ब्लॅक सीच्या बरोबर कडेवर आहे, सो नैसर्गिक खूप वातावरण आहे. TBLCपेक्षा इथं एवढी थंडी पडत नाही, सो एकदम वॉर्म वातावरण असतं, कूल आहे आणि सगळीकडे निसर्गरम्य आहे, सगळी सेफ्टी आहे. रस्त्यावरूनही चालत गेलात तर गाड्या तुमच्यासाठी थांबतात. इंडियासारखा अजिबात नाही आहे. इंडियापेक्षा खूप सुदृढ, इंडियापेक्षा इथलं वातावरण खूप चांगलं आहे. लोक मनमिळाऊ आहेत, कोणत्याही दुकानात गेलं तरी लगेच हेल्प करतात. इंग्लिशही खूप लोकांना येते, चांगलं वातावरण. युनिव्हर्सिटीबद्दल बोलायचं झालं तर ॲनाटॉमी लॅब वगैरे सगळ्या खूपच मस्त आहे. लायब्ररीज आहेत. प्रत्येक बॅचेसमध्ये 15च्या आसपासच मुलं असतात. तर प्रत्येक शिक्षक एकमेकाकडे मन मिळवू पद्धतीने बोलत असतो शिक्षकांशी, विद्यार्थ्यांशी. तो प्रत्येकाकडे नक्कीच फोकस चांगला असतो शिक्षकांचा. अभ्यासही इथला खूप चांगला आहे आणि कॅम्पसही खूप वातावरण चांगलं आहे. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज होतात दर दिवशी संध्याकाळी. ही युनिव्हर्सिटीबद्दल बोलणं झालं तर भाऊ ही एक मोठी युनिव्हर्सिटी आहे. जगभरात याचे खूपशा ठिकाणी लोकेशन्सवर त्याची युनिव्हर्सिटीज आहेत. बाटुमी हे एकच आहे जॉर्जियामधलं की जिथे BAUचं युनिव्हर्सिटी आहे. स्टँडर्ड म्हटलं तर नावाप्रमाणेच BAU हे इंटरनॅशनल आहे. त्यांना हा प्रश्न पडतोच की मुलगा तिथे गेल्यावर काय होईल, त्याचं कसा राहीन वगैरे. पण इथे सिनियर्स जे आहेत ते खूप कोऑपरेटिव्ह आहेत. पहिल्या दिवसापासूनच मला सिनियर्सने इथे अभ्यासाबद्दल सांगितलं, इथल्या बाटुमी शहराबद्दल सांगितलं, इथल्या एन्व्हायरमेंटबद्दल सांगितलं. खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि कधीच कोणतीही चिंता करायची भारतातून गरज नाही आहे. आता जे मी हे काही सांगितलं ते नक्कीच महाराष्ट्रातील लोकांना, पालकांना व स्टुडंट्सला एक निर्णय घेण्यासाठी की कोणती युनिव्हर्सिटी योग्य आहे नक्कीच हेल्पफुल राहील. सो थँक्यू.